नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी आणि आज क्रॉस फायरमध्ये आपल्या सोबत एक विशेष पाहुणे आहेत. त्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फायर ब्रँड नेत्या आणि त्यांची मुलूख मैदानी तोफ जी आपण सतत धडाडत असल्याचं पाहत असतो. आपल्या सोबत आहेत सुषमाताई अंधारे. नमस्कार. सुषमाताई, खूप खूप स्वागत आपलं लोकशाही मराठीमध्ये. आभारी आहे लोकशाही आणि लोकशाहीच्या सगळ्या आपल्या स्टाफचे. तर सुषमाताई, आता 28 महापालिका आणि मुंबई पालिका अशा 29 महापालिकांची रणधुमाळी राज्यभरात सुरू आहे आणि राजकीय वातावरण नेमकं कसं आहे हे तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे. पण बऱ्याच ज्या निवडणुका झाल्या पालिकाच्या आधी कित्येक वर्षांपूर्वी, काही 2017ला झाल्या, 18ला झाल्या, 2020ला झाल्या आणि आता डायरेक्ट इतक्या वर्षानंतर या पालिका निवडणुका होत आहेत. आणि या दरम्यानच्या काळातली राजकीय परिस्थिती फार झपाट्यानं बदलली. म्हणजे 2 पक्षांचे 4 पक्ष झाले आणि एकूणच सगळं वातावरण जे बदललं त्यानंतर आत्ताच्या या पालिका निवडणुकांमध्ये काय वेगळेपण वाटतं तुम्हाला? 2017ला पालिकेची निवडणूक झाली आणि त्यानंतर तब्बल 8 ते 9 वर्षानंतर ही निवडणूक लागत आहे. पण ही निवडणूक आत्ता जेव्हा लागली तेव्हा खूप सारे नॅरेटिव्स बदललेले आहेत. आपण जसं म्हणालात की 2 पक्षांचे 4 पक्ष झालेले आहेत. आम्ही फार विचारधारा मानणारे किंवा विचारधारेच्या आधारावर आम्ही वेगळे होत आहोत असं म्हणणारे, त्यांचं राजकारण किती तत्वहीन आणि कणाहीन आहे हेही या निमित्ताने महाराष्ट्राला बघायला मिळालेलं आहे. अगदी त्याच वेळेला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट की 8 नोव्हेंबर 2016ला आपल्याकडे नोटबंदी झाली होती. आणि त्या नोटबंदीच्या राजकारणाचा आत्ताच्या राजकारणात निश्चित फरक दिसणार आहे. कारण तेव्हा जे सत्तेत होते त्यांचा सगळा पैसा आत्ताच्या सत्तेतल्या लोकांनी एका अर्थाने गनिमी काव्याने काढून घेतला. नव्याने ते सत्तेत आले नाही, अर्थकारण ते तसंच राहिलं. त्यामुळे आत्ता पैसा कोणाकडे आहे तर तो पैसा आहे भाजपाकडे. आता पैसा कोणाकडे आहे? जे भाजपाच्या वळचणीला गेले त्यांच्याकडे. त्यामुळे पैसा आणि यंत्रणा यांचा प्रचंड वापर या इलेक्शनमध्ये आहे. या इलेक्शनमध्ये हायटेक आहे, तंत्रज्ञान आहे, करोडो रुपयांचे PR आहेत. म्हणजे समजा कोणीतरी सांगतं की तुम्हाला गुलाबी रंग जास्त सूट होतो किंवा गुलाबी रंग तुमचा भाग्योदय करेल तर ते गुलाबी रंगातच दिसायला लागतात. किंवा कोणीतरी एखाद्याला सांगतं की तू पत्रकारांना मुलाखती देऊ नको, तू फक्त आणि फक्त अभिनेत्रींना आणि अभिनेत्यांनाच मुलाखती दे, तर तो त्या पद्धतीने. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो की लोकांना कन्व्हिन्स करण्यापेक्षा या अभिनेते आणि अभिनेत्रींना कन्व्हिन्स करण्यात काय हाशील असेल बरं मुलाखतीच्या नावाखाली. बरं, या सगळ्यांमध्ये सामान्य माणूस कुठे आहे? सामान्य माणसांचे प्रश्न कुठे आहेत? खरं तर BMCची निवडणूक आहे. आम्ही वारंवार म्हणतोय की आम्ही जे केलं, करून दाखवलं, आम्ही फक्त ते सांगत आहोत. मग त्यातली प्रत्येक गोष्ट असेल, म्हणजे जसं की 500 स्क्वेअर फीटचं घर मालमत्ता करापासून मुक्त असेल असं आम्ही 17ला म्हटलं आणि ते करून दाखवलं. आता आम्ही ती मर्यादा 750 स्क्वेअर फीट नेत आहोत. आम्ही असं म्हटलं की महापालिकांच्या शाळांचा दर्जा CBSE आणि ICS पॅटर्न त्या लायकीचा आम्ही करू आणि आम्ही तो करून दाखवला, ज्याचा परिणाम महापालिकांच्या शाळांमध्ये आज रांगा लावून पालक दिसत आहेत. आम्ही असं म्हटलं की आम्ही या देशातलं बेस्ट ट्रान्सपोर्टेशन आम्ही देऊ आणि बेस्टचं बेस्ट ट्रान्सपोर्टेशन 5 किलोमीटरला 5 रुपये, 10 किलोमीटरला 10 रुपये हे आम्ही देऊ शकलो. आमची हेटाळणी केली गेली पेंग्विनवरून, पण ज्यांनी चिते आणले ते त्यांना जगवता आले नाही. पण इथे पेंग्विनची संख्या वाढत गेली आणि मुंबई महापालिकेचं सगळ्यात मोठं उदाहरण हे पेंग्विन झालं, आकर्षण झालं. आणि ज्या लोकांना कदाचित परदेशात किंवा परक्या ठिकाणी जाऊन पेंग्विन बघता येणार नाही, ती मुंबई महापालिकेच्या उद्यानात येऊन ते पेंग्विन बघायला लागली, त्याचा रिव्हेन्यू वाढला. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही सांगत आहोत की आम्ही काय केलं, आमचा रोडमॅप काय होता, 2017च्या जाहीरनाम्यातल्या आम्ही 90 ते 95% गोष्टी केलेल्या आहेत. 5-10% गोष्टी इकडे तिकडे झाल्या, पण त्याला भाजपचं हटवादी राजकारण कारणीभूत ठरलं हे आम्ही सांगत असताना ते काय करतायत बरं? ते या निवडणुकीला जात आणि धर्माच्या त्या मोडवर नेऊ पाहत आहेत. ते या निवडणुकीला फक्त आणि फक्त त्यांना हवं तसं. खरं तर मला वाटतं की लोकांना जात आणि धर्माच्या मुद्द्यावर भावनिक ते करत आहेत. नाही, पण मग सुषमा, एक प्रश्न हाच विचारायचा आहे की तुम्ही म्हणताय की कामं आम्ही करून दाखवली, ती कामं आता आम्ही लोकांसमोर मांडतोय. पण मग भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष तुमच्या पक्षावर सुद्धा आणि मनसेवर सुद्धा आरोप करतायत
की मग हे असं सांगावं का लागतं? जर करून दाखवलं तर लोकांच्या समोर असेल, लोक म्हणतील की ठीक आहे केलेलं आहे, दिसेल लोकांना आणि लोक कदाचित तुमच्या बाजूने मतदान करतील सुद्धा. पण खास करून तुमच्या पक्षावर जास्त रोष आहे या एका गोष्टीसाठी की 25 वर्ष मग तुम्ही काय केलं त्याचा हिशोब द्या. तो हिशोब तुमच्याकडे, तुमच्या पक्षाकडे मागितला मला जातो. आनंद आहे की त्यांचा आमच्यावर रोष आहे. त्यांचा आमच्यावर रोष आहे याचा अर्थ ते जे एरवी म्हणत होते की आता ही शिल्लक सेना आहे, तर त्यांच्या लक्षात आलं की ही शिल्लक सेना नाही, हे आपल्याला औषधालाही शिल्लक ठेवणार नाहीत, इतक्या ताकदीने अजूनही लढत आहेत. ते रोष व्यक्त करतायत याचा अर्थ ते आम्हाला त्यांचा सगळ्यात स्ट्रॉंग स्पर्धक किंबहुना मोठं आव्हान समजत आहेत. आता आपल्या प्रश्नाकडे येऊया की 25 वर्षाचा ते हिशोब मागतायत. मी आपल्याला सांगितलं पाहिजे की या 25 मधली साधारण 15-18 वर्ष तेच तर आमच्यासोबत होते. त्यामुळे त्या 15-18 वर्षाचं जे काही अकाउंट टॅली होईल ते अकाउंट टॅलीमध्ये प्रॉफिट किंवा लॉस त्याचे भागीदार तेही असतील, हा एक भाग. दुसरं असं की आम्ही काय केलं असा प्रश्न त्यांनी विचारावा का? ज्यांनी या मुंबईचा जी मुंबई आम्ही म्हणजे तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी जी निढळाच्या घामाने आपण आपली मुंबई उभी केली, त्या मुंबईचा TDR अदानींकडून घ्यायचा असं रिझोल्युशन जे लोक काढतात, आम्ही त्यांना हिशोब द्यायचा. मुंबईचा एक एक उद्योग जो महाराष्ट्राबाहेर पाठवण्याचं पाप ज्यांनी केलं, खरंच त्यांना तो नैतिक अधिकार उरतो. नाही, पण मग सुषमाताई, ही निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यांवर लढली जाते असं तुम्हाला वाटतं? म्हणजे एकीकडे मराठी अस्मितेचा मुद्दा आहे, एकीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोललं जात आहे, आता तुम्ही विकास कामांचा मुद्दा देखील उपस्थित केलात, मग उद्योग जगताशी निगडीत मुद्दे सुद्धा समोर आणले गेले. ह्या सगळ्यामध्ये जो मतदार आहे तो मतदार नेमका काय विचार करत असेल की ही निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यांवर लढली जाते? कारण एकीकडे मराठी अस्मितेचा मुद्दा सुद्धा येतो, मग मध्येच हिंदुत्वाचा मुद्दा येतो, मग मुद्दा हा येतो की मुंबईचा महापौर नेमका कोण असणार, तो मराठी असणार, तो हिंदू असणार, नेमका कोण असणार? आणि या सगळ्या मुद्द्यांमध्ये कुठे गोंधळ वाढतोय, संभ्रम वाढतोय असं वाटतं? मी आपल्याला एक सांगितलं पाहिजे की ही निवडणूक नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर असेल जेव्हा आपण म्हणता, तेव्हा मी स्पष्ट केलं पाहिजे की ही निवडणूक जेव्हा आम्ही मराठी म्हणतो ना, तेव्हा मराठी म्हणजे काय, तर इथला एक एक उद्योग जेव्हा इथून बाहेर जातो तेव्हा इथला मराठी माणूस बेरोजगार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ही निवडणूक या मुद्द्याला अधोरेखित करते. जेव्हा इथल्या म्हणजे आमच्या मातृभूमीत, आमच्या शहरात, ज्या शहराला आम्ही आमच्या पूर्वजांनी 106 हुतात्मे दिले, त्या शहरामध्ये मराठी पीपल आर नॉट अलाउडची पाटी लिहिली जाते, तेव्हा त्या पाटीच्या विरोधात जो विद्रोह, जो हुंकार आहे अस्मितेचा, तो मुद्दा इथे अधोरेखित होतो. जेव्हा आपण म्हणता की मराठी म्हणजे काय, तर मराठी उद्योजक मारणं, मराठी माणसाला घर न उपलब्ध करून देणं, मराठी माणसाची गोची करणं, मराठी राजकारण संपवण्याचा प्रयत्न करणं, एवढंच नाही तर मराठी आमच्या महाराष्ट्राच्या मातीतल्या महापुरुषांना सुद्धा, त्यांची सुद्धा विटंबना करणं, आमची महाराष्ट्राची मराठी अस्मिता, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होत असताना जे लोक हातावर हात ठेवून बसलेले असतात की मंगलप्रभात लोढासारखा माणूस शिवरायांच्याबद्दल काहीतरी गलिच्छपणाने बोलतो, भगतसिंग कोश्यारी खिल्ली उडवतात, क्रांतिबांची खिल्ली उडवतात, महाराजांची खिल्ली उडवतात, तर अशा वेळेला साधा निंदाव्यंजक ठराव सुद्धा जे देवेंद्रजी अजिबात प्रस्तावित करू शकत नाहीत, या त्यांच्या महाराष्ट्रद्रोही वृत्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत. पण आपण जे म्हणालात की तुम्हाला सांगावं का लागतंय, तर आम्ही सांगितलं पाहिजे. त्याचं कारण असं झालंय, आमच्या गावाकडे एक म्हण आहे दादा, खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं. यांचं तोंड इतकं मोठं झालंय ना की ज्यांनी छत्रपती शिवरायांचा एवढा अवमान केला, त्यांचे छत्रपती शिवरायांना फुलं वाहतानाचे होर्डिंग फक्त मुंबईतच नाही तर चांद्यापासून बांद्यापर्यंत लागले. कुणी लावले ते आज तर काहीच सांगत नाहीत. करोडो रुपये कुणी उधळले. शिवरायांचा एकीकडे अवमान करायचा, हेटाळणी करायची, कोरटकर सारख्या माणसाला प्रोटेक्शन द्यायचं, कोश्यारीच्या विरोधात ब्र शब्द काढायचा नाही, मंगलप्रभात लोढाला मुंबईचा पालकमंत्री करून टाकायचं, आणि जे जे शिवरायांची हेटाळणी करतायत, अवहेलना करतायत, त्या प्रत्येकाला तुम्ही जे मुद्दे मांडताय ते मी नाकारत नाहीये. मी माझा प्रश्न विचारण्याचा उद्देश नाही, त्याच्यामुळे आम्हाला त्यांना सांगावं लागतंय की येस, तुमच्या जाहिराती या खोटारड्या आहेत,
पण मुळात या तुमच्या जाहिरातींच्या बजबजपुरीमध्ये जी खरी कामं मुंबईत झालेली आहेत नाही ती म्हणूनच कामं मला लपता तुम्हाला तोच कामा प्रश्न नये. विचारायचा होता की मी भावनिक मुद्द्यांचं राजकारण आणि त्यावर ही निवडणूक आहे की विकास कामं केलेली तुम्ही कामं जी तुम्ही मांडताय त्यावर ही निवडणूक आहे? कारण बराच ना गोंधळ होतोय की काय असं वाटतंय कधी? मराठी माणूस हाच मुळात भावनिक आहे. हा मराठी माणूस हा व्यापारी वृत्तीचा नाहीये. मराठी माणसाला व्यापार कळला नाही किंवा मराठी माणूस असा कॅल्क्युलेटेड नाहीये सतत नफ्या तोट्यांची गणितं मांडणारा. मराठी माणूस हा पारिवारिक आहे. मराठी माणूस हा कुटुंबवत्सल आहे. मराठी माणूस हा अस्मिता जपणारा आहे. मराठी माणूस हा इथल्या मातीशी, इथल्या विचारांशी आणि इथल्या महापुरुषांशी एक त्याची नाळ जुळलेली आहे. आणि नेमकं त्याच्या त्या सगळ्या काय म्हणता येईल त्याचे ते सगळे जे काही धागेदोरे आहेत ते सगळे जेव्हा उखडून फेकायचा आणि त्याला निष्कासित करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला त्याचा हुंकार फार मोठा असतो, तो विद्रोही असतो. मी आपल्याला सांगितलं पाहिजे, मला त्या जात आणि धर्म याच्यात काही पडायचं नाही. मी तर वारंवार म्हणते की आमच्यासाठी जितके धर्मवीर आनंद दिघे महत्वाचे आहेत, आनंद दिघेंनी जेवढं या शिवसेनेवर भरभरून प्रेम केलं तितकेच साबिरभाई शेख सुद्धा महत्वाचे आहेत. आमच्यासाठी हे फार फार महत्वाची गोष्ट आहे की या महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी लढणारे, मग ते शाहीर अमर शेख असोत किंवा लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे असोत, ही सगळीच माणसं महत्वाची आहेत. मात्र महाराष्ट्राचं एवढं नुकसान होत असताना महाराष्ट्राची बाजू घेण्याच्या ऐवजी महाराष्ट्रावरच आघात करायला कुरघोड्या करणारी जी माणसं आहेत ती महाराष्ट्रद्रोही आहेत. मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये 2 वल्ली होत्या. एक होते मोरारजी देसाई जे मुंबईला केंद्रशासित प्रदेश करू इच्छित होते आणि त्यांना मदत करणारे एक होते मराठी, ते होते सखा पाटील, नामदार सखा पाटील, ज्यांचा उल्लेख पुलंनी ना स का पाटील असाही केलेला होता. ते आत्ता मोरारजीही नाहीत आणि सखा पाटील नाहीत, पण त्या वृत्ती शिल्लक आहेत आणि त्या कुणाच्या रूपात शिल्लक आहेत. तर आता मोरारजीची जी भूमिका आहे ना ते फडणवीस अदा करत आहेत आणि त्याला मदत करण्याची भूमिका, सखा पाटलांची भूमिका ते एकनाथ शिंदे अदा करत आहेत. नाही, पण मग सुषमाताई असा आरोप केला जातो तुमच्या विरोधकांकडनं जे सत्ताधारी आहेत की तुमच्या पक्षाचा आणि तुमच्या सोबत असलेले जे सहकारी पक्ष आहेत त्यांचा विकास कामांना विरोध आहे, विकास होण्याला विरोध आहे. असं खरंच आहे का? कारण ज्या ज्या वेळेला मुद्दा येतो त्या त्या वेळेला म्हणजे विकास आणि विकास कामांविषयीचं बोललं जातं, त्या त्या वेळेला अदानींचा मुद्दा समोर येतो, इतर उद्योजकांची नावं समोर येतात आणि मग आरोप प्रत्यारोप रंगतात. पण मग या सगळ्यामध्ये मतदार म्हणून मुंबईकर जो व्यक्ती आहे ज्याला विकास कामं पण हवी आहेत आणि ज्याच्यासाठी मराठीचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे कारण तो अस्मितेचा मुद्दा आहे आणि हिंदुत्व तर आहेच महत्वाचं ज्या मुद्द्यावर सातत्यानं बोललं गेलंय. पण मग ज्या वेळेला इतके पक्ष निवडणुका लढवतात, प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असते, युतीत आहेत काही पक्ष, काही स्वबळावर लढतायत, हे कन्फ्युजन दूर कसं होणार मतदाराचं? कारण प्रत्येक पक्षाची वेगवेगळी भूमिका, मतं भिन्न आणि त्या या एका पॅरामीटरवर मतदारांनी जज कसं करावं? तुमचा प्रश्न बैजवार विस्तृत व्हावा म्हणून मध्ये बोलले नाही. मुळात जेव्हा विकास 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 म्हटलं जातं तर मला कळत नाहीये की कुणीतरी फडणवीसांना हा प्रश्न विचारावा की विकासाची नेमकी त्यांची परिभाषा काय आहे. आम्ही जेव्हा सांगतोय की आम्ही मालमत्ता करापासून 500 स्क्वेअर फीटचं घर मुक्त केलं आणि आता 750 स्क्वेअर फीट म्हणत आहोत. करी रोडपासून जर खाली आपण सरळ यायला लागलो तर 25 किलोमीटरपर्यंत स्वच्छतागृह नाही महिलांच्यासाठी. आम्ही आमच्या घोषणापत्रात सांगतोय की दर 2 किलोमीटरला महिलांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असेल किंवा लोकल रेल्वे स्टेशनच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मला सॅनिटरी पॅडचं वेंडिंग मशीन असेल किंवा महापालिका शाळा. आधी आम्ही म्हटलं की महापालिका शाळांचा दर्जा वाढवू. आत्ताच्या घोषणापत्रात आम्ही म्हणत आहोत की महापालिका शाळेत शिकलेला जो मुलगा असेल, महापालिकेची नोकर भरती जेव्हा असेल तेव्हा त्या नोकर भरतीत प्रथम प्राधान्याने जो महापालिकेत शिकलेला मुलगा आहे त्याचा विचार केला जाईल. विकास याला म्हणायचं की विकास बदलापूरमध्ये लैंगिक शोषण करणाऱ्या आणि त्याचा आरोप आणि त्याचा ठपका असणाऱ्या तुषार आपटेला नगरसेवक करणे याला विकास म्हणायचं? विकास नेमकं कशाला म्हणायचं? आम्ही आमच्या तत्वासाठी प्रसंगी भाजप शिंदे सगळ्यांची 2 हात करत संघर्ष करत आहोत. हा विकासाचा ध्यास म्हणायचं की सत्तेसाठी वाटेल ते म्हणत अगदी MIM सोबत सुद्धा गळाभेट घेण्याची तयारी ठेवणं याला विकास म्हणायचं?
आम्ही म्हणतोय की महाराष्ट्र आमचं आहे, या महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता जपायला आम्ही खंबीर आहोत, खमके आहोत. इथला मराठी उद्योजक हद्दपार होतोय, त्याच्याबद्दल काळजी बाळगणे, जे आम्ही काळजी बाळगत आहोत त्याला विकास म्हणायचं की मराठी उद्योजकाला हद्दपार करून सगळं काही अदानींच्या घशात टाकणं याला विकास म्हणायचं? विकासाची परिभाषा काय आहे ती त्यांनी एकदा सांगितली पाहिजे. मला वाटते नुसता विकास 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 असा फार गोलमटोल शब्द वापरला जातोय, मात्र विकासाची जी नेमकी परिभाषा आहे त्याला ते परिभाषित करत नाहीयेत. हे फार महत्त्वाचं आहे. मुंबईच्या बाहेरच्या ज्या इतर महापालिका आहेत, खास करून पुणे, पिंपरी चिंचवड आहे, त्याबद्दल सुद्धा त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सुषमाताई, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत आणि खूप चर्चेचा विषय झालेला आहे. भाजप शिवसेना पुण्यामध्ये वेगळी लढतीये आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा राजकीय समीकरणं जवळपास तशीच आहेत. या अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी पुण्यातल्याही राजकीय समीकरणांमध्ये निवडणूक निकालानंतर बदल होण्याची शक्यता तुम्हाला वाटतेय का आत्ताची परिस्थिती बघून, आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा? मला वाटतं तसं. कारण काय झालंय की मी मगाशी जे म्हटलं ना की तत्वहीन राजकारण, कणाहीन राजकारण सुरू झालेलं आहे. आत्ता जे चित्र आपण बघतोय ना नवी मुंबईमध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये, विशेषतः नवी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने गणेश नाईक, एकनाथ शिंदेंचा टांगापलटी, घोडं फरार करण्याची भाषा करताहेत, किंवा मी जर तोंड उघडलं तर तुम्हाला गळफासापर्यंत तुमच्या फास आवळले जातील, मी जर पुरावे काढले तर तुम्हाला तोंड उरणार नाही, ही जी भाषा इथे केली जाते. आणि तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा महेश लांडगे म्हणतात की तुम्ही 70,000 कोटी घोटाळा केला आणि आश्रयाला आमच्याकडे आलात आणि एकेरी उल्लेख पण केला. नाही, ते एकेरी उल्लेख तर नुरा कुस्ती आहे असं मला वाटतं. पण तुम्ही आमच्याकडे आलात याचा अर्थ भाजपा ही गुन्हेगारांचं, भ्रष्टाचाऱ्यांचं आश्रयस्थान आहे याचा स्पष्ट कबुली जबाब हा या निमित्ताने महेश लांडगे म्हणजेच भाजपाने दिला. पण हेही तितकंच रंजक आहे की गणेश नाईक असतील किंवा महेश लांडगे असतील, ज्या पद्धतीने गणेश नाईक शिंदेंना भिडतात किंवा महेश लांडगे अजितदादांना भिडतात, ते फडणवीसांच्या परवानगीशिवाय भिडतात असं कृपया काही समजायचं कारण नाही. एक तर त्याला फडणवीसांची मुकसंमती आहे, दुसरं त्याच्यामध्ये की सेक्युलर मतांचं विभाजन करण्यासाठी अजितदादांना थोडं बाजूला ठेवणं ही त्यांची गरज आहे. की अजितदादा जर बाजूला राहतील तर सेक्युलर मतं थोडी विभाजित होतील. आणि या निमित्ताने उद्या अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सीट्स, भाजपच्या सीट्स आणि दोन्ही मिळून मग पुन्हा सत्ता स्थापन. हो, पण मग सुषमाताई, या समीकरणांमध्ये तुमचा पक्ष नेमका कुठे? कारण पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये तुमच्या पक्षाविषयी किंवा मनसेविषयी जे तुम्ही आता युतीमध्ये लढता आहात त्याविषयी कोणी बोलतच नाहीये. फक्त चर्चा सुरू आहे 2 राष्ट्रवादींची विरुद्ध भाजप विरुद्ध शिवसेना. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, याला जोडून एक प्रश्न विचारतो की बंडखोरीचा मुद्दा आहे किंवा पक्षांतराचा मुद्दा आहे, बंडखोर स्वतंत्र निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा मुद्दा आहे किंवा इतर पक्षांमध्ये जाऊन निवडणूक लढवण्याचा मुद्दा आहे. आजच दगडू सपकाळ जे माजी आमदार सोडून गेले पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेले, तर मग ही गळती लागण्याची नेमकी काय कारण आहेत? म्हणजे पक्ष एकसंध होता त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, पक्ष आता वेगळे झाले, 2 वेगळे पक्ष आहेत, तर मग आता सत्तेसोबत जायचं हा एकच उद्देश असतो का यामागे आणखी काही वेगळा उद्देश आहे? नाही, मला वाटते एका प्रश्नात खूप सारे प्रश्न विचारले गेले, पण तरीही मी एका प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल की पुण्यामध्ये चर्चा फक्त राष्ट्रवादीचीच होते असं का? तर मी हे सांगितलं पाहिजे की होय, राष्ट्रवादीची चर्चा होतीये नक्कीच आणि भाजपाची होतीये, पण ती पुण्याचे जे महत्त्वाचे लोकाभिमुख प्रश्न आहेत त्या प्रश्नांना केंद्रीभूत मानून चर्चा होत नाहीये. चर्चा होते ती एकमेकांचे कपडे फाडण्याची. जेव्हा आम्ही पुण्याबद्दल बोलतो त्यावेळेला तिथले लोकाभिमुख प्रश्न कोणते महत्त्वाचे आहेत, उदाहरणार्थ तिथला डम्पिंग ग्राउंडचा जो विषय आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे, आम्ही त्यावर बोलतोय. आम्ही कुठे बोलतोय की पिंपरी चिंचवडमध्ये 40 बंगले तुम्ही अचानक बुलडोझर लावून पाडले आणि सांगितलं की ते अनाधिकृत आहेत. जर ते बंगले तुम्हाला अनाधिकृत आहेत हे आत्ता कळले तर मग त्या बंगल्यांच्या ठिकाणी पाण्याची लाईन, इलेक्ट्रिसिटी, चांगले रस्ते हे सगळे कुणाच्या परमिशनने दिले? ज्यांनी हे टाउन प्लॅनिंग केलं, मग त्या सगळ्या लोकांना तुम्ही तात्काळ डिसमिस का नाही केलं? किंवा पुण्यामध्ये
नवले ब्रिज हा मृत्यूचा सापळा होत चाललाय. नवले ब्रिजला तुम्ही फक्त स्पीड 9 किंवा 10 असं करून चालणार नाही. मुळात त्या रस्त्याची रचनाच सदोष आहे, ज्याचा परिणाम वर्षाला शेकडो मृत्यू तिथे होत आहेत. आमच्यासाठी चर्चेचा मुद्दा तो आहे. पुण्यात चर्चेचा मुद्दा काय असायला पाहिजे, प्रचाराचा मुद्दा. तर आमच्या लेखी पुण्यातले महत्त्वाचे विषय म्हणजे बिल्डरांच्या विळख्यात चाललेल्या जमिनी, मग ती मुरलीधर मोहोळांचं जैन बोर्डिंग प्रकरण असेल किंवा पार्थ पवारांचं कोरेगाव प्रकरण असेल. दुसरं वाढतं गुन्हेगारीकरण, आणि त्या गुन्हेगारीकरणामध्ये सक्रिय सहभाग कुणाचा, तर राज्याचे गृहमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री या दोघांचा. कारण दोघाही पक्षांकडून उमेदवाऱ्या ज्या दिल्या त्या गँगवॉरमधल्याच लोकांना दिल्या गेल्या. आज घडीला पुण्यामध्ये 70-80 गँग्स काम करत आहेत. यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. पण हे दोघे काय सांगतील जर दोघांनी गुन्हेगारांना उमेदवाऱ्या दिल्या तर? मला वाटतं हे विषय चर्चेच्या केंद्रस्थानी असणं जास्त महत्त्वाचं. परंतु आंबट शौकीन जे आता काय बोलणार, माझ्याकडे खूप त्याच्यासाठी मटेरियल आहे की ह्या सगळ्या मुद्द्यांना फोकस करण्यापेक्षा, या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणण्यापेक्षा, याने त्याचे किती कपडे फाडले, त्याने याचे किती कपडे फाडले, महेश लांडगेने कसा एकेरी उल्लेख केला आणि अजितदादांनी कुत्र्यांची नसबंदी झाली पाहिजे कोणाला म्हटलं, जर याच्यातच जर सगळा वेळ जाणार असेल तर लोकाभिमुख प्रश्नांवर कोण चर्चा करेल? पण शिवसेना ज्याचे एक ब्रीद ठरलेलं आहे की आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारी माणसं आहोत. सो तुमची ती आंबट शौकीनांची चर्चा लखलाभ तुम्हाला, आम्ही मात्र वाढती गुन्हेगारी, बिल्डरांचा विळखा, नवले ब्रिज, डम्पिंग ग्राउंड, अनाधिकृत बांधकामं, ज्या आरक्षित जागा आहेत त्या आरक्षित जागांवरची ताबेमारी, रहदारीचा प्रश्न, आणि महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट सिटीचं काय झालं. तुम्ही स्मार्ट सिटी करणार होतात, पण पुण्याच्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुण्याचं तुम्ही विद्रुपीकरण करून टाकलेलं आहे. नदी सुशोभीकरणाचा मुद्दा होता, पण नदी सुशोभित झालीच नाही. दरवर्षी पुण्यातले अनेक भाग हे पुराच्या पाण्याखाली जातात. तर ह्या सगळ्या मुद्द्यांवर कुठे चर्चा होते त्यांच्याकडून? ती चर्चा होणं जास्त गरजेचं आहे. तिसरं, मी आपल्याला अजून पुण्याच्या पण बाहेर नेते, म्हणजे कृपया हा गैरसमज सगळ्यांचा निघून जावा की आम्ही फक्त मुंबईचा विचार करतोय, कथा असं नाही, आम्ही सगळ्या शहरांचा विचार करतोय. नागपूर जे आम्हाला शहाणपण शिकवतायत आणि सांगतायत मुंबईसाठी तुम्ही काय केलं. अरे दादा, मुंबईतल्या 92,000 कोटींच्या ठेवी आम्ही सुरक्षित जिथं ठेवू शकलो ना, तिथे जी नागपूर महापालिका फडणवीसांच्या ताब्यात होती ती महापालिका आज कर्जबाजारी झाली. त्या नागपूरचं त्यांनी काय केलं त्याचा आधी लेखाजोखा द्यावा. ते कोणाला शहाणपण सांगताहेत? जे लातूर कधी काळी एक शैक्षणिक पॅटर्न म्हणून होतं, जो शैक्षणिक पॅटर्न हा सन्माननीय दिवंगत लोकनेते विलासरावजी यांच्यामुळे उभा राहिला की लातूरचा माणूस हा दूधवाला किंवा पेपरवाल्याचा आवाज ऐकून उठत नव्हता, तर शिकवणीला जाणाऱ्या पोरांच्या सायकलच्या घंटीच्या आवाजाने उठत होता. ते सभ्य आणि सुसंस्कृत लातूर आज तिथल्या शिकवणीमध्ये सुद्धा गँगवॉर सुरू झाला. आणि त्याच्यावर बोलतो कोण? काय अभिमन्यू पवार आणि संभाजी पाटील निलंगेकर तरी करतात. सुषमाताई, मग तुम्ही आणि तुमचे पक्षातले इतर सहकारी इतक्या पोटतिडकीनं ज्या वेळेला हे मुद्दे मांडता, मग हे असं असताना ही पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी प्रयत्न का होत नाहीत? म्हणजे माजी आमदार असतील किंवा त्यांच्या पातळीवरचे लोक असतील, सातत्यानं या अशा लोकांना साथ सोडून दुसऱ्या पक्षांमध्ये किंवा शिंदेसोबत जाणं का त्यांना ते पसंत करतात? अगदी फारच चांगला प्रश्न आहे. याचं सुद्धा उत्तर दिलं पाहिजे. होतं काय माहितीये का की मी इतके पोटतिडकीने प्रश्न मांडतेय आणि मग हे सगळे प्रश्न असताना हे लोक का सोडून जात आहेत? तर अडचण काय असते ना दादा, सगळेच संघर्षाचा मार्ग स्वीकारतील असं नाही. पॉलिटिक्स इज ऑल अबाउट पेशन्स. मला वाटतंय की मी संघर्ष केला पाहिजे आणि हे प्रश्न महत्वाचे आहेत, यावर लढलं पाहिजे. ड्रग्ज सारखा मुद्दा, ज्या ड्रग्जमुळे आज जी ही महानगरं आहेत, पुणे असेल, मुंबई असेल, इथली तरुणाई की आम्ही आमच्या पोरांना चांगल्या कॉलेजमध्ये पाठवायचं म्हणतोय, पण कॉलेजच्या गेटवर जर ड्रग्ज पेडलर असेल तर त्याचं भविष्य काय? त्यावर सुषमा अंधारे पोटतिडकीनं लढते, रोज मुद्दे मांडते. पण हे प्रश्न सगळ्यांनाच महत्वाचे वाटतील असं नाही. जेलमध्ये जाण्याचा मार्ग जितक्या स्वाभिमानाने राऊत साहेब स्वीकारतील
तितक्या सहजपणे इतर लोक नाहीच स्वीकारणार. हो. आणि मी थोडंसं थांबवतो, माफ करा मला, पण एक नुकताच तुम्ही जो ड्रग्सचा मुद्दा उपस्थित केला त्यालाच एक जोडून एक प्रश्न विचारतो की एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, नवी मुंबईतला व्हिडिओ आहे असं सांगितलं जातंय की एक पोलीस हवालदार आहे तो बारमध्ये महिला नृत्य करतायत, त्यांच्यावर पैसे उडवतोय, त्याच्यावर असा आरोप झालेला आहे की तो वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी वसुली करतो, त्यांना ते पैसे देतो आणि राजकीय वरदहस्त आहे. राजकीय नेते कदाचित इन्व्हॉल्ड असतील, पक्ष इन्व्हॉल्ड असतील, माहीत नाही अजून त्याच्यातला सत्य परिस्थितीचा जो काही भाग आहे तो समोर येईल. पण मग या अशा सिच्युएशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे आरोप सातत्यानं करता, ड्रग्स संदर्भातला जो तुम्ही आरोप केलात, या अशा परिस्थितीकडे बघून नेमकं काय वाटतं? मग मी तेच म्हणते की हे सगळे प्रश्न जेव्हा मी सातत्याने मांडतो आणि तरी गळकी का असते असं जेव्हा तुम्ही विचारता, तेव्हा त्याचं उत्तर असं असतं की संघर्षाचा मार्ग सगळ्यांनाच परवडेल किंवा सगळ्यांना सुखावेल असं नाही. काही लोकांना झटपट सगळं लवकरात लवकर हवं आहे, त्यांना ते पेशन्स ठेवायचे नाहीयेत किंवा तो संघर्ष बघायचा नाहीये, त्यांना लगेच सत्तेचा राजमार्ग खुणावत पण आहे. बरे वर्षानुवर्ष काम करणारे लोक सुद्धा सोडून गेले. नाही, अर्थात तो सत्तेचा राजमार्ग त्यांना खुणावतोय, याच्यात काही गैर नाही. कारण राजकारणात लोक, राजकारण म्हणजेच सत्ता मिळवण्यासाठी केले गेले प्रयत्न, त्याने ते जावं. पण वर्षानुवर्ष काम करणारे लोक जात आहेत, ते का जात आहेत असं जेव्हा तुम्हाला वाटतं ना, तर ज्याने माया कमावली आणि ज्याला ती वाचवायची आहे तो जातोय. पण जो इथला हार्डकोर शिवसैनिक आहे, जो बिचारा वर्षानुवर्ष, म्हणजे आत्ता माझ्यासोबत आलेले माझे बंधुराजे आहेत, ते माझ्या खूप आधीपासून 28 वर्षांपासून शिवसेनेत आहेत. काही पदराच्या गाठीला फार काही त्यांनी ठेवलं नाही, त्यांना जावंसं वाटत नाही, त्यांचं शिवसेना या 4 अक्षरांवर आजही तितकंच प्रेम आहे. पण ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने माया कमावली त्यांना मात्र ती माया वाचवाविषयी वाटते, तर त्यांचं जाणं फार स्वाभाविक आहे. त्यामुळे संघर्षाचा मार्ग स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा हा खरा प्रश्न आहे. काहींना असं वाटतंय की नाही आपण भाजपमध्ये गेलं पाहिजे. बरं, असं आहे का की इथून बाहेर पडणारा प्रत्येकजण शिंदेंकडेच जातोय? तर नाही. इथून बाहेर पडणारा शिंदेंकडे जातोय, भाजपकडे जातोय आणि अजितदादांकडे जातोय. का बरं या 3च लोकांकडे जात आहेत ते? असं का? भाजपकडे का जावंसं वाटतंय? जर एवढा विचारधारेचा विषय असेल तर मग त्यांनी शिंदेंकडेच गेलं पाहिजे ना. बरोबर. का जात आहेत ते अजितदादांकडे? तर याचा अर्थ भाजपा फार लोकाभिमुख राजकारण करते, भाजपा फार सत्शील आहे म्हणून जात आहेत का? नाही, असं नाही. त्यांना हे कळून चुकलंय की काहीही तिकडमबाजी करून, तत्व विचारधारा सगळं वेशीला टांगून, काय देणं घेणं नाही, सगळ्या स्वायत्त संस्था मोडीत काढून, अगदी प्रसंगी मुडदे पाडून, पक्ष तर फोडायचे, पण कुटुंब फोडून, नातेसंबंध तोडून. म्हणजे बघा तुम्ही की विनोद घोसाळकरांच्या सुनेला आता भाजपाने उमेदवारी दिली. जी भाजपा अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतर म्हणाली होती की कुत्रं मांजर जरी समोर आलं तरी आम्ही द्यायचे काय, तरी आम्ही त्याच्यावर बोलायचं का? म्हणजे काय गलिच्छपणा आहे हा. किंवा निलेश राणे, नितेश राणे तर आमचे किती चांगले गोड भाचे आहेत, त्या 2 भावांमध्ये भांडण लावलं ना हो यांनी. तर हे एवढं सगळं करून सुद्धा भाजप सोबत लोक जातात, कारण त्यांना वाटतं की भाजप आम्हाला जिंकून देते, सगळ्या प्रकारच्या बैमान्या लांड्या लबाड्या करते पण भाजप जिंकून देते. नाही, पण मग तरी पण सुषमा, ते भाजपकडनं किंवा इतर सत्ताधारी पक्षांकडनं असा आरोप का होतो की ही लढाई जी तुमच्या पक्षाकडनं आणि मनसेकडनं लढली जाते, बहुतांश महानगरपालिकांमध्ये तुम्ही एकत्र लढताय, ही अस्तित्वाची लढाई आहे असं का म्हटलं जातं? राजकीय अस्तित्वाची लढाई आहे 2 पक्षांसाठी असं तुम्हाला वाटतं? नाही, ही अस्तित्वाची लढाई आहे, पण ते अस्तित्व कुणाचं? तर ते मराठी माणसाचं. ते अस्तित्व कुणाचं? ते मुंबईकरांचं. जिथून मुंबईकर हद्दपार होतोय की मुंबईकरांना वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये अक्षरशः बोर्ड लावून मराठी पीपल आर नॉट अलाउड इट हिअर असा जेव्हा बोर्ड लावला जातो, मराठी लोकांच्यासाठी टॅक्सीवाला टॅक्सी नाकारतो, किंवा एखादा मराठी रिक्षा चालवणारा असेल तर एखादा आमदार येतो आणि तो आमदार त्याला मारहाण करायला लागतो. तर हे जे सगळं चित्र आहे हे अत्यंत त्रासदायक आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. मराठी भाषा, मराठी व्यापारी, मराठी उद्योजक, मराठी विद्यार्थी, मराठी कामगार, मराठी नोकरदार, मराठी स्त्री, मराठी महापुरुष, मराठी विचार, मराठी साहित्य, मराठी कलाकार, मराठी चित्रपटांना मिळणारं थिएटर, असा प्रत्येक, म्हणजे मराठी म्हणजे फक्त एक गोष्ट नाही, त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या या सगळ्या सराउंडिंग ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाचा विचार आम्ही याच्यामध्ये करतोय. जेव्हा हे लोक सांगतात ना, म्हणजे इतके बोलघेवडे लोक आहेत
की आम्ही अभिजात मराठीचा दर्जा दिला. हम्म. मराठी अभिजात कधी ठरेल, किंबहुना कुठलीही भाषा जगते कधी, जेव्हा ती भाषा लिहिली बोलली जाते, जेव्हा ती भाषा प्रचलित आणि वापरात असते. अरे तुम्ही शिक्षण खात्यातनं अख्खा विषय काढून टाकता, तुम्ही ती भाषाच ठेवत नाही शिकायला आणि तुम्ही मग खलाशा करायच्या. तर आमचा विरोध या सगळ्या गोष्टींना आहे. हा लढा भूमिपुत्र विरुद्ध उपरे असा आहे. बरं. हा लढा महाराष्ट्र धर्माचा लढा आहे. ही महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई आहे. त्याचं नायकत्व कदाचित ठाकरेंकडे जात आहे, पण ही एकट्या ठाकरेंची लढाई नाही. मुंबईकर, मुंबईत राहणारा प्रत्येक जण म्हणजे सगळे मिळून एक कुटुंब आहे आणि या मुंबईकर कुटुंबाची ही लढाई आहे. कारण मुंबईकरांचे सेंटिमेंट्स हे ते जशा पद्धतीने सतत नफा नुकसान तन काही करणं पिसा असं नाही, फक्त दरवेळेला पैसा आणि त्या कॅल्क्युलेशनमध्ये नाही, तर काही वेळेला इथली माती, इथले गडकिल्ले, इथले महापुरुष, इथलं साहित्य, इथलं खाद्य आणि इथली माणसं या सगळ्यांशी संबंधित आहे. आम्ही त्याच्यासाठी लढाई लढत आहोत. बरं, आपण शेवटाकडे आलेलो आहोत इंटरव्ह्यूच्या मुलाखतीच्या आणि जाता जाता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मुंबईमध्ये तर आमचाच महापौर बसेल असं उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले, राज ठाकरे सुद्धा म्हणाले. मुंबई व्यतिरिक्त इतर कोणकोणत्या महापालिकांमध्ये शिवसेना, उबाठा पक्ष आणि मनसेचा महापौर बसू शकतो अशी परिस्थिती आहे असं वाटतं तुम्हाला वैयक्तिकरित्या? थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडे. कल्याणमध्ये आता आमची चांगली परिस्थिती आहे. पिंपरी चिंचवडपेक्षा पुण्यात चांगली स्थिती आहे. अर्थात पिंपरी चिंचवडमध्ये वर्षानुवर्ष ज्यांची सत्तामत्ता आहे, या ठिकाणी सगळ्या पालिकांमध्ये महापौर बसू शकतो तुमच्या पक्षाचा असं आहे? आता काय आहे, काही ठिकाणी आघाड्यांची समीकरणं आहेत. त्यामुळे आघाड्यांच्या समीकरणामध्ये आम्ही म्हणजे भाजप नाही आहोत की एकीकडे भाजपने म्हणायचं की आमची महायुती आहे, पण मुंबईमध्ये जेवढे काही होर्डिंग्स दिसतात त्या होर्डिंगवर भाजप सेना महायुती असं कुठेच उल्लेख नाहीये. फक्त भाजपा महायुती म्हणजे शिवसेनेचा उल्लेख, अरे शिंदेचा उल्लेख नाही, शिंदेचा फोटो सुद्धा नाहीये. हे असला एककल्लीपणा आम्ही करत नाही आहोत. आम्ही सगळीकडे सगळ्यांना सामावून घेत सर्वसमावेशकतेची भूमिका आहे. सो महापौर कुठे कुणाचा बसेल, इवन मुंबईमध्ये तो मनसेचा असेल की शिवसेनेचा असेल, तो मुंबईकर असेल हे जास्त महत्त्वाचं आहे. जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो. आज खूप मोठी सभा होतीये तुमच्या पक्षाची आणि मनसेची, तर काय नेमकं आवाहन केलं जाणार आहे? म्हणजे प्रचाराचं तर असेलच, पण मुंबईकरांसाठी महत्त्वाचं काय आहे? कारण सातत्यानं ज्या वेळेला उल्लेख होतो त्यावेळेला मुंबईकरांचाच जास्त होतो, मुंबईकरांसाठीचा होतो. आजच्या सभेत दोन्ही ठाकरे बंधूंकडनं काय असं भावनिक आवाहन केलं जाऊ शकतं असं वाटतं तुम्हाला? तुम्ही पहिल्या फळीतल्या नेते आहात सुषमाताई, तुम्हाला सगळं माहिती असणार आहे. तुम्ही प्रचारात जरी असला तरी तुम्हाला खडानखडा माहिती असते, आम्हाला माहिती आहे. त्यामुळे काहीतरी असणार आहे की ज्याचा फायदा किंवा ज्याचा परिणाम दिसू शकतो पुढच्या 2-3 दिवसात, ते जाणून घ्यायचं तुमच्याकडनं. आजची सभा ही मला वाटते एकाच वेळेला मराठी सेंटिमेंट्स आणि दुसरीकडे एक हायटेक टेक्नॉलॉजी या दोन्हींचा संगम असणार आहे. कारण आता दिवस फक्त 2 ते 3 राहिलेत. आजचा दिवस संपल्यात जमा आहे, कारण आता काही तास उरलेले आहेत. आता शिल्लक राहतात 12 आणि 13, तेही 13 ते 5 वाजेपर्यंत. तर इतक्या कमी काळात म्हणजे साधारणतः 36-40 तासामध्ये काही आपण पूर्ण राज्यभरातल्या महापालिकांमध्ये पोचू शकणार नाही. सो त्या निमित्ताने सगळ्यांना एकत्रित संदेश द्यायचा म्हणून ही राज्यातल्या सगळ्या महापालिकांच्या साठीची म्हणून प्रातिनिधिक सभा असणार आहे. एक. दुसरं, या सभेमध्ये मुंबई महापालिकेचे जे सगळे 200-250 उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार यांची बसण्याची विशेष व्यवस्था असेल आणि ते एकाच वेळेला इंट्रोड्यूस करून दिले जातील. हा एक अभिनव प्रयोग असणार आहे. तिसरं, यामध्ये अनेक वर्षांचं जसं मी म्हटलं की हे झालं तंत्रज्ञानाचं की त्याचा अत्यंत स्मार्टली वापर करणं. आणि तिसरं महत्त्वाचं की याच्यात सेंटिमेंट्स काय आहेत, तर अनेक वर्षानंतर एक राजकीय भाषण देण्यासाठी ज्या शिवतीर्थावर वंदनीय बाळासाहेब हयात असताना 2 भाऊ एकत्र बसायचे, त्या शिवतीर्थावर आता पुन्हा 2 जण एकत्रित गर्जना करतील. सो हा मराठी माणसाच्या साठीचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक क्षण असेल, जो भावनिक क्षण आज नंतरचे खूप सारे नरेटिव्स बदलून ठेवेल. आणि महत्त्वाचं
की या आजच्या म्हणजे जेव्हा वंदनीय बाळासाहेब बोलायचे ना तेव्हा हे दोन भाऊ असे ऐकायचे की आपले नेते आणि आपले आदर्श बोलत आहेत. आता जेव्हा हे दोन भाऊ बोलत असतील तेव्हा एक तिसरी पिढी बसलेली असेल आणि ते चित्र म्हणजे हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ हे एक छान चित्र दिसेल. ठीक आहे, आपण आशा करूया आजच्या या सभेच्या माध्यमातून सुद्धा मुंबईकरांना जे अपेक्षित आहे ठाकरे बंधूंकडनं ते त्यांना कदाचित ऐकायला मिळेल सुद्धा. आणि सुषमाताई, सातत्यानं तुम्ही पक्षाची बाजू इतक्या प्रखरपणे प्रगल्भपणे मांडता माध्यमांसमोर जनतेसमोर, ते आम्ही सातत्यानं बघत असतो. आणि तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी आणि या महापालिका निवडणुकांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लोकशाही मराठीला तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल. तर क्रॉस फायरमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.